मायाचं वर्णनच अनिर्वचनीय असं करून ठेवलेलं आहे शास्त्रकारांनी. जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. असो, पण तरी सुद्धा आपला प्रयास राहणार आहे माया तत्व काय आहे हे समजून घेण्याचा. एका तासाभराच्या प्रवचनामध्ये माया तत्व समजून घेणं तसंही कठीण आहे. त्याच्यामुळे आज आपण बघू कितपत प्रगती होते आणि उरलेला विषय पुढच्या वेळेला कव्हर करू. माया, या मा सा माया असं म्हटलेलं आहे. माया या शब्दाची जर का फोड बघायची असेल तर जी नाही ती त्याला माया असं म्हणतात. आपल्याला सगळ्यांना विदित असेल, माहिती असेल, मा हा शब्द जो आहे त्याचा अर्थ नाही असा होतो. या मा म्हणजे जी नाही ती माया. संस्कृतमध्ये वचन आहेत, भगवद्गीतेत वचन आहेत, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे मी तुला मोक्ष देईल, भगवान सांगतायत. तू काय कर, शोक करू नकोस, मा शुचः, शोक करू नकोस. किंवा कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन, फलाची आशा धरू नकोस. किंवा शांती मंत्रामध्ये मा कश्चित दुःख भाग भवेत असं आलेलं आहे. मा याचा अर्थ नाही, नको. मग जी नाही ती त्याच्याबद्दल बोलायचं आहे, जी मुळात नाही त्याच्याबद्दल बोलायचं आहे. किती कठीण काम आहे सांगा बरं. एकनाथी भागवतामध्ये नाथांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये नवनाथ मुनी आणि जनक राजाचा संवाद फार सुंदर रीतीने नाथांनी मांडलेला आहे. त्यात अंतरिक्ष मुनी मायेचं वर्णन करतात. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये, दासबोधामध्ये अनेक ठिकाणी मायेचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या मायाला समजून घेणं हे सगळ्यांचंच काम आहे. ज्ञान प्रकरणामध्ये सुद्धा मागच्या वेळेला आपण याचा विचार करून झालेला आहे. अध्यास हा शब्द जेव्हा आपण बघितला, अधिष्ठानावर अध्यस्थाचा अध्यास होतो हे जेव्हा वाक्य आपण बघितलं, त्यावेळेला मायेचं वर्णन त्याच्यात बऱ्यापैकी आलेलं आहे. जग माईक आहे, जग झालेलंच नाही, माया जी झालेलीच नाही त्याच्याबद्दल वर्णन करणं, जे नाही नाही असं नकारात्मक असलेलं त्याच्याबद्दल बोलायचं आहे, ते नाकारलेलं आहे. एक लक्षात घ्या, कितीही नाही नाही म्हटलं तर याच जगात आपल्याला सगळ्या साधकांना वावरायचं आहे. मग जे झालेलं नाही ते जाणून घ्यायचं का ज्याच्यामुळे झालेलं आहे असं वाटतंय, जे अधिष्ठान आहे ते जाणून घ्यायचं, असा एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. पण ब्रह्मतत्वाला जाणून घेण्याच्या आधी माया आणि मायेची शक्ती काय आहे, मायेची व्याप्ती किती आहे हे आपल्याला जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं. अध्यात्मशास्त्रामध्ये काही मूलगामी सूक्ष्म विचार असतात. हे सूक्ष्म विचार केल्याशिवाय आपल्याला त्या अध्यात्मशास्त्राचं आकलन होत नाही, ब्रह्मतत्वाचं आकलन होत नाही. सगळ्यांनाच ते सूक्ष्म विचार करायचे असतात असं नाही. काही काही जण असे असतात की ज्यांना नुसतंच वरवरचा परमार्थ करायचा असतो. तर माझी अशी खात्री आहे, इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण अध्यात्मशास्त्राचे खरे साधक, खरे अभ्यासक आहात आणि सूक्ष्म विचार करण्याची आपल्या सगळ्यांना अभ्यास आहे, आपल्या सगळ्यांची ती आवडही आहे. असं बघा, आपण जेव्हा विचार करतो या जगताबद्दल चालू जीवनामध्ये, त्यावेळेला आपण 3 स्तरांवर या गोष्टींचा विचार करत असतो. एक असतं ते आपलं शरीर. या शरीराला धरून आपले सर्व विचार होत असतात. माझं शरीर मला सांभाळायचंय, मला भूक लागली, इत्यादी इत्यादी. दुसरा असतो तो आपल्या मनाचा विचार असतो. माझं मन आत्ता कसं आहे, मनाच्या संदर्भाने केलेला विचार असतो. आणि तिसरा अर्थातच या जगताच्या संदर्भात जो विचार असतो तो, या जगातल्या परिस्थितीच्या संदर्भात जो विचार असतो तो, त्याला धरून केलेला. माया समजून घेताना आपण या 3ही पैलूंनी थोडासा त्याचा उलगडा करण्याचा आज प्रयत्न करू. मायेच्या संदर्भात जेव्हा बोलतो त्यावेळेला एक शास्त्राची, वेदांत शास्त्राची एक मांडणी आहे. त्याच्यामध्ये बरेच जड जड शब्द ते सुद्धा आहेत, त्याचा विचार आपण करणार आहोत.
स्वविषया, स्वनिर्वाहक, परनिर्वाहक, प्रतिमात्र सत्तावान इत्यादी इत्यादी असे अनेक शब्द अघटित घटना पटीयसी ते बघू आपण. ते एक सैद्धांतिक विचार आहेत. सिद्धांत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, अशा पद्धतीने एक छान त्याची मांडणी शास्त्रकारांनी करून ठेवलेली आहे. दुसरा जो विचार आपल्याला करता येतो किंवा करायचा, जो साधकांकरता खूप महत्वाचा असतो, तो म्हणजे आपला व्यावहारिक विचार. या जगामध्ये मला जीवन जगायचं आहे आणि या जगामध्ये मला जीवन जिकिरीने न जगता आनंदाने जगायचं आहे आणि ते आनंदमय जीवन करण्याकरता म्हणून या जगात राहत असताना मला ज्या पद्धतीने मायेचा विचार आत्मसात करता येईल, तो व्यावहारिक विचार, ते व्यावहारिक अंग मायेचं होतं. अशा दोन्ही पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपल्याला त्याची बैठक काय आहे, शास्त्राची बैठक काय आहे आणि त्या बैठकीच्या आधारावर त्याचं अप्लिकेशन काय आहे, या दोन्ही प्रकारे आपण त्याची सांगड घालू शकतो. शास्त्राची आधाराने बैठक तयार करायची म्हणजे थेअरी शिकायची आणि जे शिकलेलं आहे ते दैनंदिन जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये आपण त्याचं आत्मसात करायचं, इम्प्लिमेंट करायचं, अंमलबजावणी करायची, म्हणजे ते प्रॅक्टिकल करायचं. आणि मागे मी म्हटलेलं आहे आपल्या सगळ्यांना अर्थात असेल, परमार्थशास्त्र, परमार्थ हा 80% प्रॅक्टिकलचा आहे आणि फक्त 20% थेअरीचा आहे. थेअरी शिकून 20% फायदा होईल आपला, पण पास व्हायचं असेल तर ते परमार्थशास्त्र आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायला लागतं. आपण बघतो आहोत एक शरीराचा विचार, दुसरा मनाचा विचार आणि तिसरा जगताच्या संदर्भात केलेला विचार. या 3 विचारांच्या साहाय्याने आपण माया तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार. आपलं शरीर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपण विचार केलेला आहे की हे शरीर हे अनित्य आहे, हे येणारं जाणारं आहे, हे टिकणारं नाही, हे अशाश्वत आहे, हे मायिक आहे. हा विचार आपला करून झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण या शरीराच्या आतमध्ये असलेलं एक अजून तत्व असं आहे ज्याला माय आत्मा असं म्हणतात. हे आत्मा नावाचं जे तत्व आहे, हे तत्व अनित्य नसून नित्य आहे, हे अशाश्वत नसून शाश्वत आहे. हे नित्य निरंतर असं असलेलं शुद्ध तत्व, आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या आधाराने, त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर हे शरीर काम करत असतं. शरीराला आश्रित असं म्हटलेलं आहे आणि आत्मा हा आश्रयदाता असं म्हटलेलं आहे. हे जे शरीर आहे हे कसं झालं, आश्रित झालं. का बरं? कारण आत्मा आहे म्हणून शरीर काम करत आहे. आत्माच नसेल तर या शरीराला किंमत कितीशी होईल? आपण विचार करतो बघा, जोपर्यंत आतमध्ये कोणीतरी आहे, आत्मा नावाचं तत्व, तोपर्यंत या शरीराला अमुक अमुक नावाने हाक मारणारे लोक असतात. लोक एखाद्या शरीराला रामराव म्हणून म्हणत असतात. ज्या दिवशी त्या रामाचं प्राणोत्क्रमण होतं, म्हणजे आत्मा, जीवात्मा देह सोडून जातो, त्यावेळेला त्या शरीराला काय म्हणतात? त्या शरीराला काही म्हणत नाही, त्याला बॉडी असं म्हणतात. मग प्रश्न उभा राहतो, बॉडीचं काय करायचं, कधी घेऊन जायची, इत्यादी इत्यादी. लक्षात घ्यायचा विषय आहे, आत्मा, या आत्म्याच्या अधिष्ठानावर, या आत्म्याच्या आश्रयावर हे आश्रित शरीर टिकतं. आपल्याला काय होतं, शरीर जाण्याची कल्पना आणि अशा पद्धतीचं काहीतरी बोलणं हेच नकोसं वाटतं. हे असे शब्द कानावर आले की परमार्थशास्त्रामध्ये शरीराच्या बद्दलच्या अशा प्रकारचे विचार समोर आल्यानंतर लगेच एक दडपण येतं, अरे बापरे, एक भीती बसते, अरे बापरे, हे असं परमार्थशास्त्र नको रे बाबा आपल्याला. पण काय, हे एक वास्तव आहे. शरीर जाणार हे एक वास्तव आहे आणि ते वास्तव स्वीकारून, ते जशाच्या तसं स्वीकारून, ते नीट आत्मसात करून घेऊन आपण आपल्या जीवनाची घडी बसून घेतली तर आपल्याला निश्चित आनंदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आनंदमय जीवन जर का जगायचं असेल तर हा सखोल मूलगामी विचार आत्मशास्त्राबद्दलचा, ब्रह्मशास्त्राबद्दलचा, ब्रह्मविद्येबद्दलचा हा करणं खूप गरजेचं असतं. आणि हा गरजेचा विचार करत असताना त्याच्याबरोबर आपल्याला ही माया तत्व काय आहे, ही माया कोणत्या प्रकारे आपल्याला सर्व जीवांना बांधील करते, बांधून टाकते, ग्रसित करते,
हे आपल्याला जाणून घेणं फार क्रमप्राप्त ठरतं. माया नावाचं तत्व जाणून घेतलं नाही तर एक प्रकारचं भयावह जीवन, सगळ्यात मोठं भय सांगितलेलं आहे. कुठलं सांगितलं आहे? आपलं शरीर जाणार, मृत्यूचं भय हे महाभय म्हणून समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. हे शरीर जाणार ह्या संकल्पनेमुळेच आपण भयभीत होतो आणि असं भयावह जीवन आपलं होऊन बसतं. थोडं काही झालं की लगेच भीती, थोडं काही झालं की लगेच डॉक्टरांकडे जाऊन औषधं. असं असहाय्य भयग्रस्त जीवन न जगता निर्भय आनंदमय जीवन जगण्याची कला आपल्याला परमार्थशास्त्र देतं. म्हणून आपला विचार चाललाय, एक आहे आत्मतत्व ज्याला आत्मतत्व म्हणतात. आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व, म्हणून केवळ ब्रह्म जे सत्य आहे. आणि दुसरं आहे जे माईक, जे शरीर आहे, जे पांचभौतिक आहे, ज्याला माईक म्हटलेलं आहे, ते माया, ते स्वतः असंच विलक्षण अनिर्वचनीय असं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार करू आपण. हे अनित्य आहे. आत्मा नित्य आहे, माईक तत्व शरीर हे अनित्य आहे. आत्मा जो आहे तो अनादि अनंत आहे. माया जी आहे ती अनादि शांत आहे, म्हणजे तिचा कधी ना कधी अंत होणारा असा आहे. म्हणून जे जे काही आपल्या शरीराला धरून, आपल्या मनाला धरून, आपल्या जगाला धरून हे जे जीवन आपण जगत असतो, हे जीवन जगताना एक दर्जेदार आनंदमय जीवन आपण जगायचं असेल तर माया तत्वाची संपूर्ण व्याप्ती आपल्याला करून घेतली पाहिजे. आणि ती करून घेण्याकरता समर्थांनी मायेचे एक फार सुंदर परिभाषा, व्याख्या एका ओवीने करून ठेवलेली आहे. एकाच ओवीत समर्थ म्हणतात, माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. किती छान विचार समर्थांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. माया दिसे परी नासे म्हणजे नाश. हे शरीर आपल्याला दिसतं म्हणून ते आहे असं वाटतं, पण ते नाश पावतं, कधी ना कधीतरी नाश पावतं. आणि वस्तू म्हणजे आत्मवस्तू. वस्तू या शब्दाचा अर्थ परमार्थशास्त्रामध्ये आत्मवस्तू असा होतो, ब्रह्मवस्तू असा होतो. जे ब्रह्म आहे ते न दिसे परी न नासे, त्याचा कधीही नाश पावत नाही. ब्रह्म कधीही नाश पावत नाही. ते अविनाशी असं तत्व आहे, ते नित्य तत्व आहे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे. हे शरीर सत्य वाटतंय पण तरी सुद्धा ते मिथ्या आहे आणि हे निरंतर असं सुरू आहे. थोडक्यात समर्थांनी किती सुंदर सांगून ठेवलेलं आहे बघा. आता जर का आपण समर्थ भक्त म्हणत असू स्वतःला, समर्थांच्या दासबोधाचे उपासक म्हणत असू स्वतःला, तर समर्थ वचनावर विश्वास ठेवून ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजे की जे जे नाश पावतं, जे जे नाशिवंत आहे ते ते सर्व माईक मिथ्या आहे या शरीरासगट. म्हणून ही जी सर्व सृष्टी आहे, या शरीरासगट म्हटल्याबरोबर ही जी सर्व सृष्टी आहे, जी पांचभौतिक आहे, जी दिसते, आपल्याला दृष्टीस पडते, कारण वस्तू न दिसे पण मायेचं सगळं कार्य दिसे. मग जे जे दिसतंय ते सर्वच्या सर्व कसं आहे, माईक आहे. सर्वच्या सर्व सृष्टी, संपूर्ण जगत ही सृष्टी माईक आहे, ती मिथ्या नाही, ती सत्य नाही, माफ करा, ती मिथ्या आहे, माईक आहे. आणि ही माईक सृष्टी भासवणं, जी नाही ती दाखवणं, हेच मायेचं खूप मोठं सामर्थ्य आहे. जे नाहीये मुळात तेच दिसतं, तेच भासतं, त्याच्यामध्येच आपण सगळेजण गुंततो. हे सामर्थ्य कोणाचं आहे? हे मायेचं सामर्थ्य आहे. म्हणून शरीर सांभाळायचं. शरीर जाणार आहे म्हणून त्याचा नाश करायचा असं नाही. ते नाश कधी ना कधी पावणार आहे, ते होईल तेव्हा होईल. पण आपल्याला आपलं शरीर सांभाळताना आपण शरीर सांभाळतो आहे का शरीर गुंजारतो आहे, यातला भेद साधकांनी नक्कीच करायला पाहिजे. शरीराला सांभाळायचं, व्यायाम करायचा, नीट जेवण करायचं, पाहिजे त्यावेळेला एकादशीच्या दिवशी उपवास करायचा, सर्व करायचं.
पण शरीर सांभाळताना, आपण ते सांभाळत असताना शरीर गोंजारायला कधी सुरुवात करतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून शरीराचे नुसते लाड करायचे नाहीत. जरा कुठे केस एखादा डोकवायला लागला मध्येच पांढरा, की चाललो आपण त्याला लावायचं काहीतरी आणि ते केस काळे करून घ्यायचे. फसवणूक. आतमध्ये आपल्याला माहिती असतं की हे फसवणूक आहे. ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझे केस पांढरे झालेले आहेत आणि ते आता मी काळे करून घ्यायचे, म्हणजे जे जसं आहे ते तसं नाही असं लोकांना दाखवायचं, त्यांनी समजून घ्यावं की तो मायेच्या प्रांतात वावरतो आहे. मायेचा प्रांत इथे सुरू होतो बघा. ज्या व्यक्तीला वाटतं की आपल्या चेहऱ्याला आपण फेअर अँड लवली लावला पाहिजे, कितीही फेअर अँड लवलीच्या ट्यूब्स आणून लावल्या तरी ना कधी आपण फेअर होत, ना कधी लवली दिसत. असो, शरीराचं गुंजारणं, शरीराचे चोचले पुरवणं हे ज्याच्या ज्याच्या मनामध्ये येतं त्यांनी समजावं की आपण मायाच्या प्रांतात वावरत आहोत. आपण अजून ब्रह्मापासून फार दूर आहोत. जे जसं आहे ते तसंच ठेवून एक ना एक दिवस ते सोडून द्यायचंय. आपण ब्रह्मस्वरूप आहोत. आपलं मूळ स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून या शरीराच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला हा विचार दृढतेने आपल्या मनात जमला पाहिजे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. ही देहबुद्धी तिथल्या तिथे झडकून टाकायची आणि आत्मबुद्धीचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. म्हणून मायेचा आपण आता विचार केला की माया कशी आहे, तर मायेचं कार्य प्रतीला येतं. म्हणून मायेला एक फार सुंदर शब्द आहे. माया तिच्या कार्यामुळे प्रतीत होते. तिचं कार्य दिसतं. म्हणजे काय, भास दिसतो, अध्यास दिसतो. मृगजळाप्रमाणे काही होत काही नसतं, तिथे काही झालेलं नसतं, पण तरी सुद्धा वाळवंटावर दुपारच्या वेळेला अशा प्रकारे काहीतरी ती सिस्टीम तयार होऊन जाते की तिथे आपल्याला मृगजळाचा भास दिसतो, भास होतोच. आणि ते मृगजळ ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं त्या पद्धतीने ही माया कार्यान्वित होते. तिचं कार्य प्रत्ययाला येतं. मुळात ती अनिर्वचनीय आहे. मुळात ती नाहीच, पण नाही म्हणता येत नाही. कारण नाही म्हटलं तर दिसते. या शरीराला नाही म्हणणं किती जड जातं बरं, सांगा बरं. हे शरीर माईक आहे, मिथ्या आहे. हे जग माईक आहे, मिथ्या आहे. हा हा हा. इथे बसून बोलायचं तासभर, छान ऐकायचं, सुंदर, वा वा वा. उठून गेल्याबरोबर आपण आपल्या जीवभावात, आपल्या देहभावामध्ये जातो आणि सगळं काय म्हणतात ते मुसळ केरात जातं, तसं होऊन जातं. अनिर्वचनीय जी दिसते त्याच्यामुळे ती नाही म्हणता येत नाही, पण आहे म्हणून सत्यत्वाने बघायला जावं ती नाहीये तिथे. माया ही मुळात नाहीच आहे. मृगजळ हे मुळात नाही, पण ते दिसतंय, ते भासतंय, त्याचा अध्यास होतोय. नाथांनी फार सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांच्या ओव्यांमधनं मायेबद्दल. नाथ महाराज म्हणतात की अशा प्रकारे मृगजळाची पाणपोई जर का आपण उभी केली तर ती कशी असेल. मृगजळाची पाणपोई बरं का. किंवा अशा प्रकारे आकाशाची कातळी जर का काढली सोलून तर ती कशी असेल. वाऱ्याच्या वाती त्या जर का आपण लावल्या तर त्या कशा जळतील. वांझेचा पुत्र त्याची जर का पत्रिका मांडायची ठेवली तर ती कशा पद्धतीने मांडू आपण. ह्या सगळ्या पद्धतीने अशा अनेक दाखल्यांनी संत आपल्याला समजून सांगतायत की ते अनिर्वचनीय आहे. सत म्हणो तो भासे, सत म्हणो तो नसे आणि असत बोलो तो भासे. सत म्हणो तो नसे, सत म्हणायला जावं तर नाहीच, नाश पावते, नासे. आणि असत बोलो तर तो भासे. असत म्हणायला जावं तर ती भासते आहे, दिसत आहे, फील होतंय. कोणी मला चिमटा काढला तर शरीर. तर म्हणून या मायेला अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे. जो जन्मालाच नाही त्याचं श्राद्ध केल्यासारखं कसं होईल सांगा बरं, विचार करा. तसं जो जन्मालाच नाही त्याचं श्राद्ध करायचं हे जितकं कठीण आहे त्या पद्धतीने ह्या मायेच्या बद्दल बोलणं कठीण आहे. म्हणून मायेच्या बद्दल धड काहीच बोलता येत नाही. जी मुळात विद्यमान नाही, जी मुळात नाही
या सा माया जी मुळात विद्यमान नाही ती अविद्या, म्हणून तिला अविद्या म्हणतात. आता विचार करा, मध्यंतरी एक सुंदर प्रवचन ऐकत होतो, त्याच्यामध्ये विषय आला आजकालचे सगळे जे सायंटिस्ट आहेत, फिजिसिस्ट आहेत, फिजिक्स शिकणारे रिसर्चर्स जे आहेत, त्यांच्या ज्या नवीन सगळ्या जुन्या आणि नवीन काय ज्या थेरीज निघतायत आता, त्याचा विचार केला तर आपल्यासमोर काही गोष्टी मांडल्या जातात. आईन्स्टाईन्स थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. आपण सगळ्यांनी हे शब्द ऐकले असेल, काही जणांनी ऐकले नसतील तर ऐकून ठेवा. आईन्स्टाईन्स थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही एक थेअरी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. दुसरं एक आहे त्याच्यामध्ये गॉडल्स थेरम ऑफ इनकम्प्लिटनेस. फार मोठा मॅथमॅटिशियन होऊन गेला तो गॉडल नावाचा, जर्मन मॅथमॅटिशियन. त्याची एक थेअरी आहे, थेअरी ऑफ इनकम्प्लिटनेस. त्याच्यामध्ये दॅट थेअरी कॅन नायदर बी प्रूव्ड और कॅन नॉट बी डिस्प्रूव्ड, नॉर बी डिस्प्रूव्ड, अशी ती थेअरी आहे. अजून एक थेअरी आहे हायझनबर्ग्स प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी. सगळं अनसर्टन आहे असं तो म्हणतो. सगळं अनसर्टन आहे. त्या वेळेला त्या पोझिशनवर त्या पदार्थाच्या, त्या पार्टिकलच्या आणि त्याच्या व्हेलॉसिटीवर, म्हणजे त्याचा किती वेग आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं त्याचं म्हणणं आहे. प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी. आणि आजकालचे नवीन सायंटिस्ट म्हणतात की जे काही स्टडी चालू आहे सध्या, जे रिसर्च चालू आहे, दॅट इज लिडिंग टू इम्पॉसिबिलिटी. किती शब्द आले आपल्या समोर? 3-4 शब्द आले बघा. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, theorem of incompleteness, principle of uncertainty, and all this is leading towards what? The impossibility. आता हे सगळे टॉप क्लास फिजिसिस्ट, रिसर्चर्स हे अशा पद्धतीने जेव्हा बोलतात त्यावेळेला मग आपल्याला लक्षात येतं की हे किती अनसर्टन आहे, किती इनकम्प्लीट आहे. ह्याच सगळ्या तत्वाला, ह्याच जगाचा शोध घेण्याकरता म्हणून, त्याच्या मूलभूत पार्टिकल शोधण्याकरता म्हणून जे प्रयत्न करतायत, त्याला आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या वेदांत शास्त्रांनी आधीच माया असं सांगून ठेवलेलं आहे. आणि ते कसं आहे तर ते अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय, ज्याच्याबद्दल धड काही बोलता येत नाही, निश्चितपणे ठोसपणे काही सांगता येत नाही. सत म्हणायला जावं तर ती नाहीये, असत म्हणायला जावं तर ती भासते आहे. म्हणून सत होऊन विलक्षण आणि असत होऊन सुद्धा विलक्षण अशी सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, अशी ही माया आहे. मायेची निर्मिती कशी झाली, कशामुळे आली, खरंच झाली की नाही माया निर्माण, सगळे प्रश्न आहेत. हळूहळू त्याचा आपण विचार करू. समर्थांची अजून एक फार सुंदर उभी आहे. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले. रामदास स्वामी काय सांगतात? अविनाश ते ब्रह्म निर्गुण, अविनाशी निर्गुण ब्रह्मतत्वामध्ये जणू काही सगुण निर्माण झाली माया, जी माया त्याच्यात आहे. आणि या सगुण आणि निर्गुणाचं एक बेमालून असं जे मिश्रण तयार झालेलं आहे, कालवल्या गेलेलं आहे, त्या कालवलेला सगळ्या त्याच्यामुळे ही सगळी जगाची निर्मिती झालेली आहे. सुंदर पद आहे नाथ महाराजांनीच रचलेलं परत. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. मायेचंच वर्णन आहे ते. देवीचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. मुळात ब्रह्मतत्व आहे, निर्गुण तत्व आहे, असंग आहे, शांत आहे, निर्लेप आहे, निर्विकार आहे. अशा त्या ब्रह्मतत्वामध्ये अचानक काहीतरी झाल्यासारखं वाटलं आणि प्रगटली भवानी. सगुण, नासे ते माया सगुण, सगुण तत्वाची निर्मिती झाली. जे जे सगुण आहे ते माईक आहे, लक्षात घ्या, ते माईक आहे. आपण विचार करतो आहोत शरीराचा. शरीर आणि मन आणि जगत. थोडासा मनाचा सुद्धा विचार करू. शरीर आपल्याला समजून येतं, शरीर समजायला कष्ट लागत नाहीत, कारण जाणतं एक दिवस हे जाणार आहे, आपण बघितलेलं असतं. पण आपलं मन माईक आहे. अहो मन सोडा हो,
या समस्त जगताचा जो विचार करतो, या जगताला जो माईक म्हणून धुडकावून लावतो, तो जो जीव या जगाचा, या जगातील होणाऱ्या सगळ्या सुखदुःखांचा, या मायेचा जो निवाळा करण्याचा ठरवतो, तो साधक, तो सुद्धा माईक आहे. जे जग आहे ते माईक आहे. या जगाचा जो प्रमाता आहे, या जगाचा जो साधक आहे, अभ्यासक आहे, उपासक आहे, तो सुद्धा माईक आहे. अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आता हे स्वीकारणं मात्र खूप जड जातं, खूप जड जातं. मायेची शक्ती कशी आहे, एक गोष्ट बघू म्हणजे कळेल, आणि थोडासा विषय सुद्धा जरा हलका होईल. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांबरोबर त्यांचे परमभक्त नारद मुनी दोघ जण नदीवर आंघोळीला म्हणून गेले. आंघोळीला म्हणून गेले, नदीवर स्नान करायचं, स्नान संध्या करायची आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. जाता जाता नारदांनी उगाच म्हणायचं म्हणून म्हणा का काय चेष्टा करायची म्हणून म्हणा, भगवंताला म्हटलं, तुझी ती माया दाखव रे मला एकदा. नारदाच्या मनात आलं की भगवंत आपल्या किती जवळ आहे, माझ्या बरोबर खातो पितो उठतो बसतो स्नान करतो, तुझी ती माया जरा दाखव रे मला एकदा, असं म्हणतो. भगवंतही म्हणतात, हसतात मनातल्या मनात आणि म्हणतात ठीक आहे. आणि आंघोळीला गेलेले दोघ जण डुबकी मारतात. नारद मुनी पाण्यात डुबकी मारतात, आंघोळ करायची, पाण्यात नदीत डुबकी मारायची आणि उठायचं, निघायचं. त्या डुबकी मारल्याबरोबर लगेच चक्र फिरतात आणि मायेचं कार्य सुरू होतं. मायेचं कार्य काय सुरू होतं, नारद मुनींना कळतं. असं वाटतं की या पाण्यामध्ये मी आता वाहत चाललेलो आहे. नदीचा प्रवाह एकदम जोरात होतो आणि त्या प्रवाहामध्ये नारद मुनी वाहून निघून जायला लागतात. घाबरतात थोडेसे, वाहत जातात पाण्याच्या प्रवाहामध्ये. कितीतरी किलोमीटर लांब अंतरावर निघून गेल्यासारखं त्यांना भासतं, त्यांना वाटतं. तिथे कोणाच्या तरी मदतीने ते वाचतात, त्यांना काठावर आणल्या जातं. आणि मग पुढची गोष्टी बऱ्याच जणांना माहिती पण असेल. गोष्ट अशी जाते की ते नारद मुनी तिथे वाचतात. एक नगर असतं, त्या नगरामध्ये ते येतात. ज्या कोळ्याने त्याला वाचवलं असतं, ज्या माणसांनी त्यांना वाचवलं असतं, तिथल्या त्या नगरामध्ये येऊन नारद मुनी वास करतात. तिथे त्यांचं एका सुंदर तरुणीवर त्यांचं मन आरक्त होतं. त्यांच्याबरोबर ते लग्नाची मागणी करतात. पुढे त्यांचा संसार थाटतो. तो संसार त्यांचा सुखाने चालू असतो. 8, 10, 12 वर्ष जातात. 2-4 मुलं असतात त्यांना. अत्यंत सुखाने संसार करत असतात. आणि एक दिवस असा येतो की सगळेजण त्या नगरामध्ये मोठा पूर येतो आणि त्या पुरामध्ये सगळेजण वाहून जातात. त्यांची मुलं बाळं पुरामध्ये मरून जातात. हे सुद्धा आता नारद मुनी सुद्धा अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये एका खांबाला धरून जीव कसा बसा वाचवायचा म्हणून त्या पुरामध्ये तडफडतायत. आणि तेवढ्यामध्ये खांद्यावर हात येतो पडतो त्यांच्या. अरे नारदा, झालं का तुझं स्नान? आणि भगवान गोपालकृष्ण नारद मुनींना हलवून जाग करतायत, उठवतायत. आणि नारद मुनी त्या स्वप्नातनं, स्वप्न म्हणू आपण, एकदम जागे होतात. भगवान म्हणतात, अरे मी 5 मिनिटापासून आवाज देतोय, तुला झालं का नाही, तुझं काय चालू आहे? आणि इकडे नारद मुनी 12 वर्षाचं आयुष्य जगून आलेले असतात. ही माया आहे, ही माया आहे. कशा पद्धतीने माया नाचवते. आता हे सगळं कारभार हा कुणी केला सांगा बरं? हे कशामुळे घडलं? शरीर तर तिथेच होतं, शरीर कुठेही जात नाही. अगदी असंच आपलं स्वप्नामध्ये सुद्धा होतं. आपलं शरीर जे असतं ते शरीर इथेच झोपलेलं असतं, पण स्वप्नामध्ये आपण कुठेतरी जाऊन येतो, काहीतरी करून येतो, उपद्व्याप काहीतरी भोगून येतो. अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात येऊन जातात. सगळं घडतं. कशामुळे घडलं, कोणामुळे घडलं? ही सगळी शक्ती जी आहे ही मायेची आहे. मन आहे आपलं, म्हणून हे सगळं घडतंय. जेव्हा आपण मनाचा थोडासा विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे जे मन आहे, हे मन सुद्धा अनित्य आहे. हे मन सुद्धा अशाश्वत आहे. हे मन सुद्धा आश्रित आहे. याच्या मागे जी शक्ती आहे ती आत्म्याचीच आहे. आत्माच तेवढं शाश्वत आहे.
आत्मतत्वच तेवढं अधिष्ठान स्वरूप आहे, त्याच्यावर हा सगळे मनोराज्यही चालू असतात. मनामुळे जे जे निर्माण होतं ते सगळं माईक. नाथ महाराज म्हणतात, आपली कल्पना संपूर्ण ते जाण माया. काय सुंदर वर्णन केलंय बघा. माया तत्व समजून घेतोय. आपली कल्पना संपूर्ण ते जाण माया. अगदी अर्ध्या चरणामध्ये माया तत्व समजून सांगितलंय. जी जी आपली कल्पना आहे, जे जे आपले विचार आहेत, ते सगळेच्या सगळे माया. कल्पना कोण करतं? मन करतं. हे मन सतत आपल्या बरोबर असतं. मी आहे ही जाणीव ठेवणारं जे अंतःकरण आहे, जे मन आहे आपल्या बरोबर, ते सतत असतं. त्या मनाच्या साह्याने आपण या जगताशी व्यवहार करतो. हे मन आहे जे आपल्याला कल्पना करवतं किंवा कल्पना करते. बरोबर. या मनाच्या अधिष्ठान मनाचा अधिष्ठान शब्द चुकीचा हो ठरेल. या मनाच्यामुळे आपण या जगताशी व्यवहार करायला लागतो. माऊलींची छान ओळी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात, वाया मन हेची नाव एरवी कल्पनाची सावेव. जया संगे जयाचेनी संगे जीव जीवदशा वस्तू. जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. वाया मन हेची नाव. उगाच याला नाव ठेवलेलं आहे मन नावाचं. हे मन वगैरे काही नाहीये. काय आहे मग? एरवी कल्पनाची सावेव. अवयव असलेली अशी ही कल्पना, जणू काही कल्पनाच अवयवात एखादी निघून यावी, उभारून यावी, तिला अवयव यावेत, अशा प्रकारे ही कल्पनाच निर्माण झालेली आहे. मन म्हणजे काय? काही नाही, केवळ कल्पना आहे. त्या कल्पनेमुळे मन आहे, अंतःकरण आहे, या कल्पनेमुळेच काय झालं? जयाचेनी संगे, त्या मनाच्या संगे जीवदशा प्राप्त होते. जीवाला जीवत्व प्राप्त होतं या मनामुळे केवळ. म्हणून हे मन सुद्धा या शरीराच्या सारखंच ते जन्माला येतं, काही काळ टिकतं आणि काही कालानंतर ते नाहीसं होतं. मन सतत स्थिर नसतं. मन सतत शांत नसतं. अनंत प्रकारचे विचार मनामध्ये येत असतात. कधी मन खट्टू होतं, कधी मन प्रफुल्लित होतं, कधी मन दुःखी होतं, कधी मन उत्साही असतं. म्हणून हे मन स्थिर नाही, मन शांत नाही. म्हणून या मनाला सुद्धा माईकच म्हटलेलं आहे. हे मन सुद्धा कसं झालं? आश्रित झालं. आश्रयदाता कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याच्या आश्रयावर, आत्म्याच्या अधिष्ठानावर हे शरीर, जे स्थूल शरीर दिसतं ते, आणि त्याच्यामध्ये असलेलं हे मन, जे सूक्ष्म शरीर आहे ते, हे सर्वच्या सर्व व्यवहार करत असतात. म्हणून आपला हे शरीर सोडून किंवा हे मन सोडून, हे स्थूल किंवा सूक्ष्म शरीर सोडून काहीतरी अजून एखादं असतं तत्व, ज्याला आत्मतत्व म्हणतात, हे आपल्याला पहिले पटतच नाही. पटकन पटतच नाही ही गोष्ट. पण विचार करा, आपण आता विचार करतो आहोत, स्वप्नाचा विचार केला एका मिनिटापूर्वी. जागृती अवस्थेमध्ये आपण कल्पना करतो, सगळ्यांना मान्य आहे. झोपेमध्ये सुद्धा आपण कल्पना करतो, आपलं मन कार्यशील असतं, स्वप्न बघत असतो आपण, हे पण सगळ्यांना पटतं. पण ज्यावेळेला हे शरीर शांत असतं, हे मन पूर्णपणे लय पावलेलं असतं, त्यावेळेला तिथे कोण असतं? त्यावेळेला तिथे अत्यंत गाढ झोपेमध्ये, सुषुप्त अवस्थेमध्ये आनंदाचा जो भास असतो तो कोणामुळे असतो? तिथे कोण आपले प्राण टिकून ठेवलेले असतात? तिथे काय तत्व आहे जे काम करत असतं? कशाच्या अधिष्ठानावर हे सगळे व्यवहार चालू आहेत? आत्मतत्व आहे हे समजून घ्यावं. आणि बाकीच्या सगळ्या सगळं जे काही होतंय ते माईक मिथ्या कसं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण कुठलीही कल्पना म्हटली, आपला विचार चाललाय की जी जी कल्पना आहे ती माईक म्हटलेलं आहे. मग कल्पना म्हटल्याबरोबर त्या कल्पनेकरता, त्या विचाराकरता काहीतरी अधिष्ठान असावं लागतं. भ्रम होण्याकरता काहीतरी, कशाचा तरी अधिष्ठान असावं लागतं. काहीतरी सत्य असावं लागतं. ते जे सत्य आहे ते ब्रह्मतत्व आहे. ते जे सत्य आहे ते आत्मतत्व आहे. आणि या ब्रह्मतत्वावर मायेचा, कल्पनाचा हा सगळा विलास आणि हा सगळा विस्तार चालू असतो. स्थाणू असेल तर त्या स्थाणूवर आपल्याला कशाचा तरी, कुठल्या तरी पुरुषाचा भ्रम होऊ शकतो.
काहीतरी अधिष्ठान असेल, शिंपी असेल, तर त्याच्यावर आपण चांदीचा भास झाला असं म्हणू शकतो. म्हणून कल्पना जिथे होतीये त्याच्याकरता अधिष्ठान स्वरूप परब्रह्म आहे, ब्रह्मवस्तू आहे. म्हणून कल्पनेचं अधिष्ठान हा अध्यास सगळा होतो आहे, विचार करून झालेला आहे आपला. पण एका कल्पनेचा स्वीकार केला, एका कल्पनेचा स्वीकार केल्याबरोबर हे सगळं तयार होतं. म्हणून पहिला संकल्प ती पण एक कल्पनाच आहे, तो सुद्धा एक संकल्प आहे. एकोहम बहुश्याम, आणि तिथेच मायेची निर्मिती झालेली आहे. पहिली कल्पना अहम ऐसे जे स्फुरण, तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण, त्रिगुणापासून भूते. आत्मारामात समर्थ रामदास स्वामी सांगतात आपल्याला, एका कल्पनेचा स्वीकार केल्याबरोबर ती कल्पना ज्यांनी केली तो करता, ज्या कल्पने ज्या मनाच्या आधाराने केलं ते करण, जी कल्पना चालू आहे ती त्या कल्पनेच्या पूर्ती करता होणारा कर्म, असं करता करण कर्म कर्तव्य, त्याच्या कर्माच्या करता असलेले प्रयत्न, त्याचे भोग म्हणून भोगता आणि भोग, अशा सगळ्या त्रिपुटी तयार होतात. हा सगळा विलास, मायेचा जो विलास मगाशी म्हटलं, तो अशा पद्धतीने तयार होतो. एक कल्पना, कल्पना 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 आपण म्हणतो, केवळ कल्पना आहे असं वाटतं, पण ती नुसतीच कल्पना आहे असं नाही, तर ती दिसते, ती भासते, ती सगळ्यांना प्रतीतीला येते. म्हणून हे कार्य सुद्धा झाल्यासारखं वाटतंय. म्हणून या मायेला कार्यानुमेया असं म्हटलेलं आहे. मग अशी विचार केला, कार्यामुळे मायेची प्रतीती होते. कार्यानुमेया अव्यक्त नामनी परमेश शक्ती. म्हणून ब्रह्म हे अधिष्ठान आहे, त्याच्यावर होणारं जे काही कार्य आहे, जो काही अध्यास आहे, तो मायेचा आहे. अधिष्ठान ब्रह्म, अध्यास माया. अशा पद्धतीने वर्गवारी करून घेतली की आपल्याला सगळं क्लिअर व्हायला लागतं. कार्य होतं म्हणून तिथे काहीतरी शक्ती आहे. कुठलंही कार्य शक्तीशिवाय होत नाही, कुठलंही कार्य शक्तीशिवाय होत नाही. तर माया हे कार्य आहे, त्याला कार्य ब्रह्म पण म्हटलेलं आहे. माया हे कार्य आहे म्हणावं, तर तिथे शक्ती आहे म्हणून ते कार्य झालं, म्हणून शक्ती मानावी लागते. म्हणून मायेला शक्ती सुद्धा म्हटलेलं आहे. माया शक्ती, कार्य होतं म्हणून शक्ती आहे, शक्ती आहे म्हणून ते कार्य होतं, म्हणून ती कार्यानुमेय आहे. आणि ती शक्ती, कल्पनाची जी शक्ती आहे, पहिलं जे स्फुरण आहे, मनाच्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, जिथनं सगळं सुरू होतं तिथेच सगळी गडबड सुरू होते, तिथेच सगळी गडबड सुरू होते. आणि आपण परब्रह्मापासनं, आपल्या स्वस्वरूपापासनं दुरावतो. आणि आपण आपल्या स्वस्वरूपापासनं दुरावलो आहे, ही सुद्धा एक कल्पनाच आहे, ही सुद्धा एक कल्पनाच आहे. आपण खरं तर मुक्त आहोत. आपण खरं तर या क्षणी आत्ता आपण सस्वरूपाशी जर का जोडला गेलो तर आपण नित्य मुक्त आहोत. पण आपण स्वतःला साधक समजतो, आपण स्वतःला मुमुक्षू समजतो, आपण स्वतःला या जगताच्या पसारामध्ये अडकलेले, बांधलेले असे बद्ध समजतो. आणि आपण परब्रह्मापासनं, आपल्या स्वरूपापासनं दूर आहोत अशी आपली धारणा होते. ही सुद्धा एक कल्पनाच आहे. म्हणून माया किती मोठा विस्तार आहे बघा मायाचा. जे काही आपल्याला स्वप्न पडतं, मग अशी विचार केला, जे काही आपल्याला स्मृती आठवणी येतात, जे काही आपल्या डोक्यामध्ये विचार चालतात, जे काही आपल्या चिंता आणि काळज्या असतात, जे काही आपले मनोराज्य असतात, जे काही आपल्या भावना असतात, ज्या काही आपल्या कल्पना असतात, ह्या सगळ्याच्या सगळ्या माया आहेत, सगळ्याच्या सगळ्या माया. समर्थांचं अजून एक उभी आहे, फार सुंदर उभी आहे. दृश्य चळे ब्रह्म चळेना, दृश्य कळे ब्रह्म कळेना, दृश्य आकळे ब्रह्म आकळेना कल्पनेसी. समर्थांनी सांगून ठेवलंय. दृश्य कळतं, आकळतं, समजतं, चळतं, ब्रह्म आकळेना कल्पनेसी. कल्पना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही परब्रह्मापर्यंत, पण जिथे कल्पना पोहोचू शकते ते सगळं कसं आहे, माईक आहे. जे जे आकळतं, काय समजतं, जे समजतं ते सर्व दृश्य पदार्थ आहेत. आपल्याला सुख समजतं झालेलं, दुःख समजतं,
मान अपमान समजतात, सत्ता कीर्ती समजते, यश अपयश समजतं, जे जे समजतं, जे जे आकळतं ते ते काय आहे? दृश्य आहे. लक्षात घ्या, तो दृश्याचा प्रांत आहे. आणि जे जे दृश्य आहे ते ते चलणारं आहे, ढळणारं आहे. एकच वस्तू अशी फक्त आहे ब्रह्मवस्तू, जी कधीही चळत नाही, कधीही ढळत नाही. पण जिथे जिथे कल्पनेचा प्रांत आहे, जिथे जिथे मला काहीतरी समजतं असं वाटतं, जिथे जिथे मी समजून घेणारा आणि एखादा विषय समजणारा अशा पद्धतीची त्रिपुटी तयार होते. ज्ञाता आणि ज्ञेय पदार्थाचं ज्ञान, अशी त्रिपुटी जिथे जिथे तयार होते तिथे तिथे ती माया आहे. लक्षात घ्या. मायेचा परिणाम काय होतो? मायेचा परिणाम मोह आणि अविवेक असं सांगितलं आहे. नाथ महाराज म्हणतात, मोह आणि अविवेक हा मायेचा परिणाम आहे. शरीराला सत्य समजणं हाच अविवेक आहे. हे जे शरीर आहे हे सत्य आहे, हे टिकणार आहे, हे माझं आहे, मी म्हणजेच हे शरीर, मी म्हणजेच हा देह, हाच मुळात अविवेक आहे. ते टिकून राहिलं पाहिजे, ते चांगलं राहिलं पाहिजे, ते अनेक वर्ष टिकलं पाहिजे, ते निघून जाता कामा नये असं वाटणं म्हणजेच मोह आहे. असा हा मोह, अविवेक आणि मोह हे मायेमुळे होतात. अजून मायेला दोन शब्द आहेत कल्पित. परत मायेचे दोन कल्पित रूप, एक आहे अज्ञान आणि दुसरी आहे एक अविद्या. डॉक्टर काकांनी त्यांच्या एका लेखात छान वर्णन केलेलं आहे, अज्ञान शक्ती आणि अविद्या शक्ती. एक आहे जग सत्य वाटणं, जग सत्य आहे असा भ्रम होणं म्हणजे अज्ञान, आणि मी देह आहे असा भ्रम होणं म्हणजे अविद्या. मी देह आहे असं वाटणं म्हणजे अविद्या. जग सत्य आहे, त्या जगावर पूर्णपणे पांघरून घातल्यासारखं, आवरण घातल्यासारखं त्या जगावर, त्या ब्रह्मावर जगताच्या स्वरूपाने भास करून देणारी ही मायाशक्ती, ती माया त्या ब्रह्माचं आकलन होऊ देत नाही, ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही. पण मायेची एक शक्ती अशी आहे, आवरण शक्ती. मायेचं कार्यच सांगितलंय, एक आहे आवरण शक्ती, जे आवरण घालतं, आच्छादित करतं. जे सत्य आहे ते दिसू देत नाही, जे सत्य आहे ते दिसू देत नाही. आणि दुसरं आहे विक्षेप शक्ती. विक्षेप शक्ती म्हणजे जे नाही ते भलतच दिसायला लागतं. जे आहे ते दिसून न देणं हे ठीक आहे एक वेळ, पण भलतच काहीतरी वाटायला लागतं, तिथे दुसरंच काहीतरी दिसायला लागतं. ही विक्षेप शक्ती ही मायेची आहे. आणि या दोन पद्धतीने माया कार्यान्वित होते. आणि अशा पद्धतीने कार्यान्वित झाल्यामुळे तिथे माया आहे असं म्हणावं लागतं. आता उदाहरण सांगतो म्हणजे कळेल थोडंसं हा विषय कशा पद्धतीने सुरू आहे. सोन्याचे दागिने असतात, आपण सगळ्यांनी बघितलेले असतात. जेव्हा आपण बाजारात जातो, त्या सोन्याच्या दुकानात जातो आणि तिथून म्हणतो की बाबा दाखवा जरा, नवीन काय आलेलं आहे बघू दे. सगळेजण काय बघतात? हो, किती बारीक काम आहे, किती सुंदर नक्षी आहे, डिझाईन किती छान आहे, असं सगळं बघतात. त्याचं वजन किती आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचं ब्रँड कुठलं आहे. अनेक प्रकारचे ब्रँड्स खूप महत्वाचे असतात. कोणाकडे घेऊन जायचं ते सोनं, कोणी लुबाडायला नको म्हणून. आमच्या इथे दर दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये सगळ्यात जास्त ऍड कुठल्या असतील पेपरमध्ये, तर त्या सोन्याच्या दुकानांच्या तेवढ्याच ऍड जास्त असतात. सगळे लोक जातात आणि बघतात. काय बघतात? हो, नक्षी बघतात. आता हातामध्ये जे घेतलं असतं त्यांनी ते सोनं असतं, ते सोनंच आहे. पण त्या सोन्यावर, अधिष्ठान रूप जे सोनं आहे त्या सोन्यावर नक्षीचा, डिझाईनचा एक अनाकलनीय असा एक आवरण त्याच्यावर तयार झालेलं असतं. आणि आपण त्या डिझाईनकडेच बघत बसतो. किती बारीक काम केलंय, किती सुंदर नक्षी केली हेच बघत बसतो, आणि ते निव्वळ सोनं आहे हे विसरूनच जातो. आणि नुसतंच तसं नाही, तर त्याच्यावर विक्षेप तयार होतो. म्हणजे त्याच्यावर भलतंच काहीतरी दिसायला लागतं. ते सोनं उचललेलं असतं, पण दिसायला काय लागतं, हा शेप किती छान आहे, तो आकार किती छान आहे, ते डिझाईन किती वेगळं आहे, हा नवीन घाट काहीतरी आलेला दिसतोय आजकाल. अशा पद्धतीने सगळं लक्ष त्या दागिन्यांच्या कामाकडे असतं, सोन्याकडे लक्ष जातच नाही. आता मला सांगा, जर का आपल्याला सोनं बघायचं असेल, सोन्याकडे नजर ठेवायची असेल,
अधिष्ठानाकडे नजर ठेवायची असेल तर कोणतं कर्म करावं लागेल मला, कोणतं कर्म केलं म्हणजे मला कळेल की हे सोनं आहे, हे नक्षी नाही. नक्षीकडे बघू नकोस, सोन्याकडे बघ. कुठल्याही कर्माने हे होत नाही. मायेचं मायाला हटवण्याकरता कुठलंही कर्म करून माया जात नाही. केवळ दृष्टी बदलावी लागेल, केवळ माझा विचार बदलावा लागेल, केवळ ज्ञान जेव्हा मला होईल की हा अलंकार सोन्याचा आहे, हे जेव्हा मला खरंच कळेल, त्यावेळेला माझ्या लक्षात येईल की हे सोनं आहे. नाही तर माझा गोंधळ तशाच राहील. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे. कबीर म्हणतात, माया चुमारी चुहरी अति नीच न की नीच. काय काय शिव्या घातल्यात बघा मायेला कबीरांनी. संत कबीर म्हणतात, माया चमारी चूहरी अति नीच न की नीच, मैं तो केवल ब्रह्म था जो तू न आती बीच. माझ्यामध्ये आणि ब्रह्मामध्ये जो पडदा घातलेला गेलेला आहे, तो पडदा कशाचा आहे? तो मायेचा आहे. त्या मायेला दूर काढण्याकरता, त्या मायेला जर का दूर करायचं असेल, जी मुळात नाहीच, त्या दागिन्यावर कुठल्याही प्रकारचं आवरण नसून सुद्धा आपण सोन्याकडे आपली दृष्टी जात नाही, आपण त्याच्या नक्षीकडेच बघत बसतो. अगदी त्याचप्रमाणे जी मुळात नाहीच, त्या मायेचा आवरण आपल्याला काढायचं आहे. आकाशाकडे आपण बघतो की नाही? आकाशाकडे बघतो, कुठल्या रंगाचं दिसतो आकाश? निळ्या रंगाचं दिसतं की नाही आकाश? आता प्रश्न असा आहे की हा निळा रंग दिला कोणी? खरंच निळं आहे का आकाश? ते निळं नाही, पण दिसतं निळं, भासतं निळं. पण आकाश निळं नाही हे आपल्याला वैज्ञानिक भाषेतून समजून सांगितल्यानंतर किंवा आपल्याला नीट विचार केल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान होतं की हा फक्त भास आहे. मृगजळामध्ये दिसणारं पाणी हा भास आहे हे आपल्याला कळतं. पाणी हाताला लागत नाही त्यावेळेला आपल्याला कळतं ते. आपल्याला ज्ञान होऊ शकतं. मग अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ब्रह्मज्ञान का बरं नाही होऊ शकत? का आपण स्वतःला या मायेच्या तडाख्यांमध्ये सतत रोज प्रत्येक दिन का आपण प्रताडित करून घेतोय स्वतःला? का आपण ओळखू शकत नाही? का आपण त्या सोन्याकडे बघू शकत नाही? का आपल्याला या चराचर सृष्टीमध्ये असलेलं ब्रह्मतत्व दिसत नाही? का आपण स्वतःला मुक्त समजू शकत नाही? थोडा विचार करावा साधकांनी या गोष्टींचा. किती प्रकारे माया प्रतीत होते. आपण थोडा व्यावहारिक विचार करू. मला माहिती आहे मगाशी विचार मांडला सैद्धांतिक विचार आणि दुसरा व्यावहारिक विचार. थोडा बहुत सैद्धांतिक विचार आपण बघून झालेला आहे. थोडा व्यावहारिक विचार सुद्धा आपण करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल उरलेल्या वेळामध्ये. एक आहे विद्या माया आणि दुसरी आहे अविद्या माया. विद्या माया आणि अविद्या माया तुम्ही म्हणाल म्हणजे काय? आता दोन प्रकारे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे ते जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपे मिळाली. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास सांगतात दोन प्रकारे कल्पना होते. एक कल्पना जी विषयांच्या बद्दल असते ती कल्पना ती अविद्या आहे. आणि ब्रह्माबद्दल ब्रह्मवस्तूबद्दल जो विचार आहे जे चिंतन सुरू आहे ती माया, तिला मायाला सुविद्या म्हटलेलं आहे. सुविद्या माया आणि अविद्या माया दोन्ही मायाच आहेत. दोन्ही मायाच आहेत. म्हणून विवेक वैराग्य समाधी षटक अभ्यास साधन चतुष्टय संपन्नता साधना हा सगळा शास्त्रांचा विचार वेदांत उपनिषद सगळी वाचणं ही सगळी जी माया आहे ही विद्या माया आहे, सुविद्या माया आहे. आणि मग ज्याच्यापासून आपल्याला दूर निघायचं आहे, सुखदुःखांची द्वंद्व आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे आहेत, विषय वासना ज्या आहेत, या सगळ्या कुठल्या प्रकारच्या माया झाल्या? या अविद्या माया झाल्या. पण मायेचं पण अशा पद्धतीने दोन प्रकारे वर्गीकरण करून ठेवलं की आपल्याला कळतं की या मायेला मायेतूनच पार करून जायचं आहे. या मायेतून पार करायचं असेल तर मायेतूनच जावं लागतं. ज्या पद्धतीने एका सरोवरामध्ये पडलेला कोणीतरी जीव त्याला जर का काठावर जायचं असेल तर त्या पाण्यातनं त्याला दूर निघायचं आहे, पाण्यापासून त्याला दूर निघायचं आहे. पण तो जो मार्ग आहे तो पोहत पोहत पाण्यातूनच पोहत त्याला कडेवर जावं लागतं, काठावर जावं लागतं.
त्याच पद्धतीने या मायेमध्ये बंदिस्त झालेला हा जीव, अडकलेला हा जीव, ग्रस्त आणि त्रस्त झालेला हा जीव, त्याला जर का सुटायचं असेल तर त्यांनी सुविद्या मायाचा अंगीकार करायला पाहिजे. म्हणून मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती इत्यादी इत्यादी ही सुविद्या माया. या शास्त्राच्या आधाराने, हे शास्त्र सुद्धा माईक आहे, हा ईश्वर सुद्धा माईक आहे, जो अभ्यास करतो तो जीव सुद्धा माईक आहे. काय मायाची व्याप्ती आहे. मायेचं केवढं गुणगान केलेलं आहे आत्मारामामध्ये, वाचावं आपण समर्थांनी. मायेला देवी म्हटलेलं आहे, मायेला आई म्हटलेलं आहे, तिला नमन केलेलं आहे मायेला. शारदास्तवन वाचा दासबोधामध्ये. म्हणून सुविद्या मायेचा जर का अंगीकार केला तर आपण अविद्या मायेला टाकू शकतो, आणि मग सुविद्या मायेला सोडून सुद्धा निराकार असं जे तत्व आहे, निर्लेप असं जे तत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाला आपण गाठू शकतो. किती प्रकारच्या अविद्या माया असतात त्याचा थोडासा विचार करू. अविद्या माया मगाशी विचार केला, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. तुकाराम महाराजांचं एक सुंदर वचन आहे, नासे लोभ मोह आशा तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे. किती प्रकारे माया सांगून ठेवली बघा त्यांनी एका चरणामध्ये. नासे काय म्हणतात, गाता गुण तया विठोबाचे. विठोबाचे गुण गाताना, विठोबाचं चिंतन करताना काय काय होऊ शकतं, तर काय होतं, नासे लोभ मोह आशा तृष्णा माया. किती पद्धतीने सांगून ठेवलंय. लोभ माया, मोह माया, आशा माया, तृष्णा माया, या सगळे मायेचेच प्रकार आहेत. व्यावहारिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण जीवन जगतो आहोत त्यावेळेला आपण कुठे कुठे अडकलो आहोत हे जर का आपण जाणून घेतलं, आपण कुठे कुठे बांधल्या गेलो आहोत हे जर का आपण जाणून घेतलं, तर तिथनं आपण मुक्त होण्याकरता प्रयत्न करू शकतो. ती किल्ली आपल्याला हाताला लागली पाहिजे. म्हणून व्यवहारिक भाषेमध्ये, व्यवहारिक दैनंदिन जीवनामध्ये साधना कशी करायची हे कळेल जर का आपण हे नीट ठेवलं, नीट ठरवून घेतलं तर. मग अशी शरीराचा विचार केला, मला जगायचं आहे, हे शरीर नित्य असावं असं वाटणं, मी जगेन, मी नित्य असावं, मी माझं शरीर न जावं असं वाटणं, हीच माया आहे, हीच माया आहे. मोह, मोह माया. आशा असते, आशा माया, वेडी आशा म्हणतात बघा शब्दप्रयोग. एखादं खूप आशेवर मनुष्य जगतो असं वाक्य आहे. आशा नसेल तर काय, महत्वाकांक्षी असलं पाहिजे इत्यादी प्रकारे वर्णन केलं जातं. आशा, ही आशा म्हणजे काय, माया आहे. जर का आपण आशेवर जगत असू तर आपण मायेवर जगतो आहोत, लक्षात घ्या. आशा नको, आशा असली तर माया आहे. सकळ हे माया नागवे कवणा, भांबाविले जन दाही दिशा. तुकाराम महाराज म्हणतात, आशा तृष्णा दंभ लागतीही पाठी, नेदी बैसो हाती मोह माया. बसू देत नाही धड, मोह बसू देत नाही. काय काय लागतं पाठी, आशा तृष्णा दंभ इत्यादी गोष्टी पाठी लागतात. आणि ही माया काय करते, नागवे कवणा, भांबाविले जन दाही दिशा. अनेक प्रकारच्या जनांना या मायेने ग्रस्त करून सोडलेलं आहे. माझ्या पश्चात देह आहे, देह जाणावा, देह जाईल, ठीक आहे बाबा, पण माझ्या पश्चात निदान काही नाही तर माझा एखादा फोटो तरी घरामध्ये, झाली माया सुरू. असा विचार मनामध्ये येणं म्हणजे माया सुरू झाली बघा. आशा, माझ्या पश्चात माझ्या मुलांनी, माझ्या वारसदारांनी माझा वारसा चालवावा, निदान मला विसरू नये. मी गेल्यानंतर निदान घरामध्ये भिंतीवर माझा एक तरी फोटो. असं बघा, थोडासा विचार केला की लगेच कळतं. आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांचा फोटो असतो का बघा, विचार करा. जर का गेले असतील तर, माफ करा, जर का कोणी गेलं असेल घरामध्ये, आपले मोठे आजोबा म्हणा, त्यांचा फोटो आहे का विचार करा. बऱ्याच जणांचं उत्तर येईल, हो आहे. आपल्या वडिलांचा, आपल्या आजोबांचा फोटो असतो आपल्या घरामध्ये. प्रश्न विचारतो, तुमच्या पणजोबांचा फोटो आहे का, तुमच्या पणजोबाच्या पणजोबाचा फोटो आहे का. याचं उत्तर येतं की नाही. तुम्ही म्हणाल त्यावेळेला कॅमेरे नव्हते, त्यावेळेला तशी व्यवस्था नव्हती.
ठीक आहे, मान्य करू, मान्य करू. आता याच्या पुढे विचार करायचा आहे आपल्याला. जे झालं ते झालं. आपल्याला आपल्या पुरता विचार करायचा. याच्या पुढे माझा घरातला फोटो किती वर्ष टिकवावा, किती वर्ष भिंतीवर टांगला जावा. माझा संबंध माझ्या मुलांपर्यंत असतो, त्याच्या पश्चात कदाचित माझ्या नातवंडांपर्यंत. 2 पिढ्या फारच फार तो फोटो आणि ते पिढ्यातमधले ते लोक आपल्याला ओळखतील. त्याच्यानंतर तो फोटो कुठेतरी अडगळीत पडलेला असेल. पण नाही लक्षात येत ही गोष्ट आपल्या. विसरून जातील लोक आपल्याला, आपलेच वारसदार. आपण विचार करतो 7-7 पिढ्या नुसत्या बसून खातील एवढी संपत्ती मला मिळवायची आहे. अशा प्रकारे वर्णन आहेत गोष्टींमध्ये. पण हे लक्षात राहत नाही. किती पैसा मिळवावा, कोणाकरता मिळवावा, कशाकरता मिळवावा. आणि मी गेल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या नंतरच्या पिढींनी माझा कशा पद्धतीने आदर सत्कार इत्यादी इत्यादी करावं. अहो, घरात नातवंड पटवंड असतात, ती सुद्धा म्हाताऱ्यांना विचारत नाही तो, आजी आजोबांना. कारण ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये गुंतलेली असतात. त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं, त्यांना पुढे पुढे जायचं असतं. ज्या घरामध्ये मी राहिलो, ज्या घरामध्ये माझी नातवंडी पतवंड राहिली वाढली, ते घर सुद्धा माझं नसतं. 4 दिवस नातवंड येतात घरामध्ये, सुट्ट्या आहेत म्हणून येतात. जीव त्यांच्यामध्ये गुंततो, आजी आजोबांचा जीव त्यांच्यामध्ये गुंततो. आणि नंतर 4 दिवसात सुट्ट्या झाल्या की सगळे टाटा बाय बाय करून परत निघून जातात. ते निघून गेल्यानंतर मग आजी आजोबा एकमेकांशी बोलून हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. तिकडे नातवंड आजारी पडली, एखाद्या लहान घरामध्ये नातवंड असतं, लहान मूल, ते आजारी पडलं की त्या घरात न राहणाऱ्या, दुसऱ्या गावात राहणाऱ्या आजीला तिचा त्रास जास्त असतो. त्या आजी आजोबा तिकडनं फोन करून चौकशी करतात, बरी आहे का तब्येत आता. ही काळजी, ही माया, ही माया आहे, हे लक्षात घ्या. मोह माया. घरामध्ये आपण बघतो सत्तांतरण होतं. पूर्वीच्या काळी असायचं हिंदी चित्रपटांमध्ये, एक नवीन कोणीतरी आलेली सून घरामध्ये, आणि ती जी सासूबाई असते, ती सासूबाई त्या सगळ्या किल्ल्या त्या सुनेच्या सुपूर्त करते. अशा प्रकारचं चित्रण असायचं तिकडे. अभी अलमारी की चाबी मैं नए बहू को सौंपती हूं. सत्तांतरण, सत्ता माया, मायाच आहे ही माया आहे. ऑफिसमध्ये माझी पोस्ट असते, ती मला मेंटेन करायची असते. ती माझी पोस्ट दुसऱ्या कोणाला जाता कामा नये. हे जे आहे, हे असं वाटणं जे आहे, सत्ता माया. थोडासा विचार करू, कुठल्या कुठल्या पद्धतीने माया आपल्याला बांधून ठेवते, आपल्यावर कशा पद्धतीने ती हवी झालेली असते. रोज आपण काहीतरी खातो, जेवतो, एखादी गोष्ट कमी जास्त होते, कधी तिखट मीठ कमी जास्त होऊन जातो. मला पाहिजे तसं, मला पाहिजे त्यावेळेला जर का मिळालं नाही, जेव्हा मला पाहिजे त्यावेळेला ते जर का तयार नसेल, तर माझ्या मनामध्ये काय होतं, राग राग, क्रोध माया ताबडतोब निर्माण होते. मला हवं तसं मला मिळत नाही, एवढं साधं कसं कळत नाही, मला अशा पद्धतीने ही चहा लागतो, मग तसाच मला मिळाला पाहिजे, इतके वेळा सांगून सुद्धा कळत कसं नाही. अशा प्रकारे मग तोंडाचा पट्टा सुरू होतो, क्रोध माया. कसे मायेमध्ये आपण अडकून पडलेलो आहेत बघा. राग राग करायचा घरातल्यांचा, स्वतःचा, कसं बसं कोंबायचं आणि जायचं. जरा काही सकाळी उठून चहा पित नाही, ब्रेकफास्टला काय आहे याच्याबद्दलची चर्चा. जरा ब्रेकफास्ट होत नाही तर आज जेवायला काय करायचं त्याच्याबद्दलचं चिंता. आणि त्याच्यानंतर रात्री काय करायचं, ब्रेकफास्टच्या टेबलावर बसून चाललंय बरं हे सगळं डिस्कशन. जेवणात काय आहे, रात्रीच्या जेवणात काय करायचं, मेन्यूचं डिस्कशन. किती तास, 1 तास. विषयच तेवढा फक्त. अन्नमय कोशामध्ये संपूर्ण आयुष्य निघून जातं. माया. काय खायचं आणि हे कसं झालं आणि ते कसं झालं. पंचविषयाच्या भोगांकरता सतत धडपड, आपल्या शरीराचे, आपल्या जिभेचे, आपल्या मनाचे चोचले पुरवण्याकरता म्हणून सतत कष्ट. आणि तेवढाच विषय आपण भोगायचा, तेवढाच विषय आपण बोलायचा, तेवढाच विषय आपण डिस्कशन करायचं.
ही सगळी माया आहे. ही सगळी माया आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला त्यातनं आनंद मिळतो आहे. छान छान चमचमीत पदार्थ करून खाल्ल्यानंतर आपल्याला वाटतं की किती छान आनंद झाला. पण पोट भरणं म्हणजे आनंद नाही. अन्नाने पोट भरतं, मन कधीच भरत नाही, हे लक्षात ठेवा. कितीही खाल्लं तरी शेवटी दुःख वाटायला येतं. कितीही भोग भोगले तरी शेवटी दुःख वाटायला येतं, हे लक्षात ठेवा. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः. संस्कृत वचन आहे एक. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः. आपणच जीर्ण होऊन जातो, पण आपली तृष्णा कधी जीर्ण होत नाही. आपली तृष्णा कधी संपतच नाही. तृष्णा माया नासे, काम माया, मोह माया, लोभ माया, आसक्ती माया, तृष्णा माया. किती पद्धतीने आपण विचार करू शकतो या मायेचा. मनोमय कोशामध्ये अडकलेलो आपण. अत्यंत रोज मनोरंजनाच्या नावाखाली काहीतरी बघणं, काहीतरी वाचणं, नॉवेल्स, कथा, कादंबऱ्या. आजकाल कथा कादंबऱ्या वाचणारे लोक आणि मुलं सुद्धा कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे मनोरंजन म्हटलं की हातामध्ये मोबाईल घ्यायचा आणि युट्यूबवरचे रील्स हेच मनोरंजन होऊन बसलेलं आहे. मूव्हीज बघायच्या. संगीत, कला, नाट्य, क्रीडा, छंद, किती पद्धतीने ही माया आपल्यावर हावी झालेली आहे बघा. आपण त्याच्यामध्ये रममाण होऊन जातो, कळत सुद्धा नाही की ही माया आहे. या शहरात जी जी काही नाटकं येतील ती सगळी मी बघणार. जी जी काही चांगली चांगली नाटकं येतील ती सगळी मी बघणार, आणि ती बघितल्यानंतर मग घरी येऊन ती तशी नाटकं करणार. संगीताचे कार्यक्रम आपण जायचंच. कुठलाही कार्यक्रम असो संगीताचा, जायचंच, एकही चुकवायचं नाही. अगदी क्लासिकल संगीत असो का अजून कुठलं संगीत असो, अभिमान, त्याचाच अभिमान. पण हे कळत नाही की हे संगीताचे कार्यक्रम कितीही केले आणि कितीही भोगले, कितीही अटेंड केले तरी सुद्धा ते अनित्य आहेत. ते तात्पुरते आनंद देणारे आहेत. कितीही क्रीडा केल्या, क्रीडाशक्ती कितीही असली, कितीही मॅचेस बघितल्या टीव्हीवर बसून, आनंद होतो. जिंकलं की आनंद होतो, हारलं की लगेच दुःख होतं. कळत नाहीये सुख आणि दुःख कशामुळे येतंय. पण तसंच आयुष्य निघून जातं. किती जणांना वाटलं अनित्य असं जे असलेलं ते क्रिकेटची मॅच किती सुख दिलं. वर्ल्ड कप मध्ये किती मॅचेस जिंकलो, किती आनंद झाला, आणि फायनल हरल्यानंतर किती जणांना दुःख झालं, विचार करा. पण नाही, तेवढा नाही झालं. वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस आहेत, साऊथ आफ्रिकामध्ये मॅचेस आहे. पहाटे उठून, लवकर उठून मॅचेस बघण्याकरता म्हणून हा आसक्त असलेला माणूस बघतोच, उठतोच, त्याच्याबद्दल वाचतोच, वर्तमानपत्रातनं वाचतोच, नंतर मग त्याचे व्हिडिओ बघतो, हायलाइट्स बघतो. आसक्ती आपल्याला छळते, माया. कुठेही कितीही केलं तरी हे सगळे प्रकारचे मनाचे जे सगळे घटक आहेत, हे मनोमय राज्य जे आहे, हे सगळं हे आपल्याला त्या हरीपर्यंत नाही पोचवू शकत. हे आपल्याला त्या ब्रह्मतत्वापर्यंत नाही पोचवू शकत. नाना छंदे नाना परी कला न पाविजे हरी, असं तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. छंदे नाना परी कला न पाविजे हरी. कितीही कला गुण असले, कितीही कलेमध्ये किती आदर असला, आस्था असली, छंद असले, अनेक प्रकारचे छंद जरी का जोपासले तरी सुद्धा न पाविजे हरी हे लक्षातच येत नाही. आणि मग तुमचा छंद काय, तुम्ही फावल्या वेळात काय करता, असं आपण एकमेकांना विचारतो. आणि कोणीतरी काहीतरी करतं म्हणून त्यांचा अभिमान आपण धरतो. आणि मग संत आपल्याला सांगतात, माझ्या मना लागो छंद गोविंद गोविंद. संतांनी हे मागणं मागितलेलं आहे. त्यांच्या मनाला छंद लागला पाहिजे. कशाचा? गोविंद गोविंदचा. आपण नुसतंच भजन ऐकतो, हे वा वा किती छान गाणं, किती छान भजन, एवढं आपण म्हणतो. पण या क्षुल्लक सुखांच्या मागे आपण धावत असतो, आणि त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ते आनंदी राहत नाही. कारण सुखांच्या भोवती धावल्यामुळे त्या क्षुल्लक सुखांच्या पाठोपाठ येणारं, त्याच्या मागोमाग येणारं जे दुःख आहे ते आपल्याला लक्षातच राहत नाही. म्हणून परमनंट सुख ज्याला हवं आहे, परमनंट सुख, सुखरूपता ज्याला प्राप्त करून घ्यायची आहे, आनंद रूपता, आपलं सतरूप चिद्रूप आनंदरूप असलेलं ब्रह्मतत्व मी आहे, हे ज्याला पाहिजे असेल
त्यांनी ह्या सगळ्या प्रकारच्या मायेतनं हळूहळू स्वतःला मोकळं करणं पाहिजे, हळूहळू स्वतःला मोकळं करायला पाहिजे. तसं मोकळं करता आलं तर मग आनंदाची प्राप्ती होऊ शकते. हो, गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. छंद कशाचा लागावा तर गोविंद गोविंदाचा लागावा, रामाच्या नामाचा लागावा. मग काय होतं, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नूरेची वेगळी. मग तो जीवभाव निघून गेलेला असतो आणि परब्रह्मामध्ये एकत्व एकरूपत्व प्राप्त झालेलं असतं. असा आनंद आपला जर का भोगायचा असेल तर आपण कुठल्या छंदाच्या मागे लागायला पाहिजे याचा विचार आपण आपल्या पुरता तरी करावा. मग आता हे सगळं तुम्ही म्हणतायत का हो, मग शरीराचा विचार करायचाच नाही का, आपल्या मनाचा विचार करायचाच नाही का, कला क्रीडा ह्याचं काही आपल्या जीवनात काही स्थानच नाही का, असं कसं मांडणी करता तुम्ही? आम्ही काय सगळं सोडून द्यायचं का, असा प्रश्न आपल्या समोर पडतो. तर नाही, सगळं सोडून द्यायची गरज नाही, एकच गोष्ट सोडायची फक्त. बघा, आपलं जर का मन खट्टू झालं असेल, थोडस बोर वाटत असेल, कसं प्रफुल्लित वाटत नसेल, तर एखादं छानसं संगीत लावलं आणि थोड्या वेळ ऐकलं तर काही हरकत नाही. संगीतामध्ये तशी ताकद आहे तशी ताकद आपल्याला प्रफुल्लित करायची. सुंदर सुंदर राग आहेत. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, असं समर्थांनीच मागून ठेवलेलं आहे ना. वाटलं कुठेतरी बरेच दिवस झाले काही सारखं रुटीन होऊन बसलेलं आहे, मग त्या रुटीन मधनं बाहेर पडण्याकरता म्हणून कुठेतरी छान छोटीशी एक सहल, कुठेतरी एखादा प्रवास, काहीतरी थोडंसं छान खाणं करावं, बनवावं एखादी नवीन 2 डिशेस घरी वेगळे, जे आपण नेहमी बनवत नाही असे, आणि खावं. हवी कलेचं, क्रीडेचं, संगीताचं स्थान आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. हे आहे म्हणून आपण मानव आहोत. बाकी कुठल्याही प्राण्यांच्या मध्ये अशा प्रकारचं काही होत नाही. याला आहे. फक्त एकच गोष्ट आपल्याला करायला पाहिजे की या सगळ्या गोष्टींमधनं आपली आसक्ती पूर्णपणे थांबवायला पाहिजे. आसक्त असणं या गोष्टींमध्ये. एखादा संगीताचा कार्यक्रम जाऊन बघायला हरकत नाही, पण तो बघितला नाही म्हणून जे दुःख होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, ते वाटता कामा नये. म्हणून या सगळ्या विषयांमधनं फक्त आसक्ती जर का आपण सोडू शकलो तर आपण मायेवर कुरघोडी केली असं म्हणू शकतो. तेच करणं, तेच भोगणं म्हणजे सुख, बाकी म्हणजे काही नाही, असं जोपर्यंत वाटत राहतं तोपर्यंत समजावं की आपण मायेच्या प्रांतात वावरतो आहोत. कारण ते प्राप्त केलं म्हणजे सुख, ते विषय प्राप्त केले म्हणजे सुख, हे जोपर्यंत वाटतं तोपर्यंतच ते विषय न मिळाल्यामुळे दुःख सुद्धा होणार. वेगवेगळ्या पद्धतीने आपण माया समजून घेऊ शकतो. काम माया, मोह माया, लोभ माया. आजकाल नवीन पद्धत सुरू झाली आहे, मुलांना रागवू नका, मुलांचं मन दुखवू नका. बघा कशा पद्धतीने ही माया काम करत असते. मुलांचं मन दुखवू नका, मुलांना मारू नका, मुलांना रागवू नका, त्यांना जसं आहे तसं वागू द्या. उलट त्यांना सांगा, तू खूप हुशार आहेस, तू खूप जिंकतोस, तुझ्यासारखा स्मार्ट मुलगा कोणी नाही, असं सतत सांगत राहा. अशा पद्धतीची एक मानसिकता, एक विचार प्रणाली आहे समाजामध्ये. पण त्याच्यामुळे काय होतं, मुलांचा आक्रस्ताळेपणा वाढत जातो, मुलांचा हव्यास वाढत जातो, मुलांची हाव वाढत जाते, मुलांचा हट्ट वाढत जातो. सतत कळत नाही कुठे थांबावं. नाही म्हणायची सवय नाही. जे पाहिजे ते मिळतं मुलांना, आई वडील त्यांना ते घेऊन देतात आणि ते मुलं त्या जे मला पाहिजे ते मिळतं असं म्हणून तसेच लहानाचे मोठे होतात, आणि मग मोठे झाल्यानंतर पुढे कधीतरी एखाद्या ठिकाणी नकार येतो आणि तो नकार आला की मग आत्महत्या किंवा मग दुसऱ्याचा पुढच्याचा खून, तेव्हा मग तो नकार का दिला म्हणून त्याच्यावर ऍसिडच फेकायचं. अशा प्रकारचे दुष्कृत्य कुठे होतात? ही सगळी माया आहे. बघा, सगळी माया आहे. तुमच्या ऑफिसमध्ये आजकाल नवीन तरुण मुलं मुली जॉईन होतात, बढती का मिळत नाही म्हणून प्रश्न. चांगल्या कॉलेजमधनं आलेले, IIT मधनं आलेले, क्लासमध्ये टॉपर असलेले, थ्रूआउट टॉपर असलेले लोक ऑफिसमध्ये लागल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांना बढती पाहिजे असते. सांगा,
आणि ती बढती जर का मिळाली नाही तर त्यांना फिअर ऑफ फेल्युअर वाटतं, त्यांना कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, मी काहीतरी कुठे कमी पडलो की काय, माझ्या हातून पाहिजे तसं झालं नाही काय. फर्स्ट टाइम दे रिअलाइज द फेल्युअर इन देअर लाईफ, असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे ते दुःखी होतात, एन्झायटी वाढते त्यांची, नैराश्य येतं आणि त्याच्यातनं मग त्यांची औषधं सुरू होतात. हे सगळी माया आहे, हे सगळं कळून घेणं हे सगळं माया आहे. लहानपणापासून आपण मुलांना सांगतो, कशा करता, स्पर्धेकरता आपण त्यांना उत्तेजित करत असतो, उत्तेजना देत असतो. आल्याबरोबर, हा ये बेटा इकडे, याला सगळे ना रामरक्षा पाठ आहे म्हणून दाखव, बरं रामरक्षा म्हणून दाखव, पाढे म्हणून दाखव, गाणं म्हणून दाखव, सगळं दाखव. सारे गमप, लिटिल चॅम्प्स, काय ते अजून, डान्स इंडिया डान्स, अनेक प्रकारच्या स्पर्धा आपण सगळेजण जाणतात, टीव्हीवर सध्या सुरू असतात. त्याच्यामध्ये काय असतं, ते सगळे लहान लहान मुलं येतात आणि त्यांना दाखवून द्यायचं असतं की मी किती छान करतो. आणि त्यांचे पॅरेंट्स, आई वडील त्यांना उत्तेजित करत असतात, की त्यांना म्हणत असतात, त्यांना घेऊन जात असतात अशा ठिकाणी. कशा करता, कशा करता, दाखवून दे रे सगळ्या जगाला तुझ्याकडे काय आहे ते. हे दाखवून देणं, लोकांकडनं तशा पद्धतीने पाठीवर थाप अपेक्षित ठेवणं, त्याची अपेक्षा करणं, ही सगळी माया आहे, लक्षात घ्या. मायेची व्याप्ती खूप मोठी आहे. जे जे विचार, मग असे आपण विचार केला, जे जे विचार, ज्या ज्या कल्पना, ज्या ज्या संकल्पना, जे जे चिंतन, ज्या ज्या चिंता, ज्या ज्या भावना, ज्या ज्या दृश्य पदार्थांबद्दल जे जे माझ्या आकलन शक्तीमध्ये आहे, जे जे मला कळतं आहे, ते सर्वच्या सर्व माईक आहे, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. सगळे पंचविषयात्मक भोग माईक आहेत, कल्पना आहे. म्हणून ही मायेची जी व्याप्ती आहे ही समजून घेतल्यानंतर सब माया है, हे सर्वच्या सर्व माईक आहे, सब माया आहे पासून ते सर्वम खलविदम ब्रह्मापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना, त्याला साधना असं म्हणतात. सब माईक है, सब माया है, हे जाणून घेण्यापासून सर्वम खलविदम ब्रह्म, आपलं शास्त्र आपल्याला सांगतं हे सर्व ब्रह्ममयच आहे आणि त्याच्याशी माझं अद्वैत प्रस्थापित करणं, हा जो प्रवास आहे ही साधना आहे. आज आपला विषय आपण इथे थांबू, आपली वेळ झालेली आहे. पुढचा विषय, जे सगळे शास्त्राचे विचार आहेत, वेदांत शास्त्रांची जी प्रणाली आहे, सगळ्या कॉन्सेप्ट आहे, त्याचा विचार, त्या मायेचा विचार आपण पुढच्या चिंतनामध्ये अजून सखोल करण्याचा प्रयत्न करूया. आज आत्ता इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अनेक उत्कट वाटणाऱ्या संकल्पना गुरुवर्य प्रमोद दादांनी आपल्याला या आधीच्याही सत्रांमधनं खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे. आजही आपण माया तत्व या विषयाचा चांगल्या प्रकारे चिंतन ऐकलेलं आहे. आजच्या चिंतनावर किंवा या प्रकरणातील या विभागातल्या वाचनावर आधारित जर आजच्या श्रोतृ वर्गापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. एक 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी आपल्याकडे आहे. पुढील काही काळासाठी आपला समूह सर्वांसाठी खुला केला जातो. नंतरही तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करा, प्रश्न विचारा, पुन्हा म्यूट करा, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित येईल. हरिओम दादा. हरिओम भाऊ, नमस्कार.
आता मला एक असाच नाजूक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे व्यवहारात अशा काही व्यक्ती मी खूप जवळच्या अशा पाहिल्या आहेत, की ज्यांनी या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे, जो हे सगळं जाणतो आहे, की हे जग म्हणजे माया आहे, मिथ्या आहे. मग आपण काय करायचं? मग जोपर्यंत आपण जगू तोपर्यंत आपण जगू. जोपर्यंत आपलं आयतं अन्न मिळते तेपर्यंत ते खाऊ. त्याच्यासाठी आपण कशाला हात-पाय हलवायचे? आहेत आपले आई-वडील आपल्याला जोपासणारे. मग कार्यही करायचं नाही, पैसेही मिळवायचे नाही. जितके दिवस आयतं मिळेल तितक्या ह्याच्यावरती आपण जगायचं. मग अशा व्यक्तीला आपण कशी समजूत घालायची? जाणून बुजून जो असा वागतो, त्याला आपण कसं समजून सांगायचं? कुठल्या शब्दात? दुसऱ्यांना समजून सांगण्याच्या भानगडीत आपण पडू नये. आता अगदीच आपल्या जवळची व्यक्ती असेल तर समजून सांगावं लागतं, नाही असं नाही. पण शक्यतो आपण समजून घ्यायचं आहे, आपल्या पुरतं ठेवायचं. परमार्थ शास्त्रामध्ये आपण खूप स्वतःला स्वार्थी ठेवावं लागतं. आपल्याला पहिले ही गोष्ट कळली पाहिजे, आपल्याला ही गोष्ट पहिले आत्मसात झाली पाहिजे, आपल्याला ही गोष्ट नीट समजली तर आपण दुसऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. तो प्रयत्न तेवढा करावा. एकदा समजून सांगावा, त्याच्यानंतर त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला सोडून द्यावं. सोडून द्यायचं. हो, कारण असं आहे की ज्याला हे समजून घ्यायचंच नाहीये, त्यांनी ते काय झोपेचं वेड पांघरलंय म्हणतात ना, तसं आहे ते. तुम्ही त्याला किती जागा करण्याचा प्रयत्न केला तरी तो जागा होणारच नाही. पण ते पाहवत नाही ना. मग आपण सोडून द्या. मग तर तिथे आपण गुंतलेलो आहोत हे लक्षात घ्या. ते आपल्याला पाहवत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीच्या प्रती आपली माया आहे. हो, गुंतून राहू नये हे एका लिमिट पर्यंत ठीक आहे, पण मन पुन्हा तिकडे धावतं ना. मला त्याला नामस्मरण करावं, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करावी, त्या मनाला परत बळेच ओढून आणावं, मनाच्या श्लोकांचं अध्ययन करावं आणि त्याला रामचरणी बसवावं. एवढा एकच त्याला उपाय आहे. अभ्यासाशिवाय दुसरं काही पर्याय नाही याला. तो अभ्यास आपला सतत नित्य करावा. हेच समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मगाशी मी उदाहरण दिलं नातवंडांचं आणि आजी आजोबांचं. अशा प्रकारे आपण आपल्या पुरतं विचार करा किंवा आपण कुठे कुठे गुंतलेलो आहोत. रोज घरामध्ये न्यूजपेपर आल्याशिवाय मला चैन पडत नाही, आणि जर का एक दिवस घरात न्यूजपेपर आला नाही तर माझं कुठेतरी बिनसतं. एकदम क्षुल्लक उदाहरण देतोय मी अगदी. पण तरी सुद्धा आहे तसं होतं हे खरं आहे, आणि तसं न व्हावं हेच तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या मायेला तुच्छ म्हटले आहे. तो येईल विषय पुढे. तुच्छ म्हटलेलं आहे मायेला शास्त्रकारांनी. तुच्छ म्हणजे जी फेकून देण्याच्या योग्य आहे अशी. पण ती फेकून देत नाही. ते काय असतं, चॉकलेट असतं बघा. त्या चॉकलेट वरनं छान कव्हर असतं. ते कव्हरच इतकं सुंदर असतं, सोनेरी कागदाचं कव्हर, अतिशय छान पद्धतीने ते चॉकलेट पॅक केलेलं असतं. पॅकिंग मस्त असतं त्याचं एकदम. ते कव्हर बघूनच आपल्याला वाटतं की वा, ते कव्हर उघडायचीच इच्छा होत नाही. आतलं चॉकलेट जपून ठेवायची इच्छा होते आपल्याला. ही माया आहे. ते जोपर्यंत वरचं कव्हर होत नाही उघड, जोपर्यंत त्याचं आवरण निघत नाही तोपर्यंत आतलं चॉकलेट खाता येणार नाही. आणि मग प्रश्न विचारतो की एकदा चॉकलेट खाल्ल्यानंतर ते कव्हर तुम्ही किती दिवस जपून ठेवता? हाऊ लॉंग आर यू गोइंग टू कीप दॅट कव्हर विथ यू? थोडक्यात तसं की त्याच्या प्रारब्धावर हे सगळं सोडून दुर्लक्ष करायचं. आता असं आहे की प्रारब्धावर सोडून द्यायचं हे खरं आहे. आपल्या मनाने ते स्वीकारायचं. आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या व्यक्तीला जितकं समजून सांगता येईल तितकं एकदा दोनदा तीनदा समजून सांगावं, प्रयत्न करावा, मार्गी लावावं त्याला, त्या व्यक्तीला. पण ते जर का एकदा दोनदा तीनदा सांगूनही ऐकत नसेल, त्याला ते पटलं नसेल त्या व्यक्तीला ते, तर तुम्ही तरी काय करणार आणि मी तरी काय करणार? आणि त्याला समर्थ तरी काय करणार? बरोबर. असमर्थ आणि सोडून द्यावं बस. सगळेच असमर्थ अशा बाबतीत. हा, परमेश्वर काय बघेल त्याचं जे काय बघायचं ते त्या व्यक्तीचं तेच समजून समाधान मानायचं. बरोबर. ओके. हरिओम भाऊ. रामकृष्ण हरी दादा. मी संपदा तुंबडे बोलते. मगाशी आपण विषयात असं बोललो की माया आणि म्हणजे मी आणि ब्रह्म याच्यामध्ये माया आहे जी नाहीच, ती बाजूला करायची. ते थोडस नाही समजलं. या माया सा माया अशी व्याख्या आहे त्याची, मायेची, जी मुळात नाही
हम्म. तिला बाजूला काढायचं आहे. हो, पण मृगजळ ती तर दिसतो, आपल्याला मृगजळ नेहमीच हा तिथला नेहमीच आड येते ना. हा मग आता मृगजळ आपल्याला दिसत राहतं, पण मृगजळाच्या मागे आपण जात नाही. हा. हा हे लक्षात घ्यायचं. ती माया कुठेही जाणार नाही, हे शरीर कुठेही जाणार नाही. आता मी समजा मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, तर माझं शरीर एकदम गायब झालं अचानक, हे सगळं जग गायब झालं असं होत नाही. हम्म, हम्म, असं होणं अपेक्षित सुद्धा नाहीये. तर हम्म, मायेला ओळखणं म्हणजे आपण कुठे कुठे बांधल्या गेलेलो आहोत, आपण कुठे कुठे फसतो, आपली फसगत कुठे कुठे होते हे लक्षात हम्म, घेणं. हा हम्म. ते जर का आपल्याला ओळखता आलं, तर मग ती ओळखल्याबरोबर ते आवरण दूर करता येतं ना. मग तिथनं आपलं मन निघून जातं. आता जी मी काही उदाहरणं दिली 5-7, हम्म, हा जेवायला बसलं पानावर आणि मला पाहिजे तशी कारल्याची भाजी केली नाही. हम्म, हम्म, कारल्याची भाजी एका विशिष्ट पद्धतीने केलेली मला आवडते, पण ती तशी केली नाही. हम्म, झालं, पारा चढला, क्रोध माया काम करायला लागली. ओळखायचं आपलं हम्म, कुठे चुकतं, हे हम्म, आपलं स्वतःपुरतं ओळखायचं. आपण कुठे कुठे अडकलो आहोत हे दुसरा कोणीही सांगू शकत नाही बरं का. हम्म, आता मी हम्म. म्हटलं तसं समर्थ सुद्धा सांगू शकत नाही, हो, हो. संत सुद्धा सांगू शकत नाही. आपणच आपल्याला ओळखावं लागतं, आपणच आपली परीक्षा घ्यावी लागते, आपणच स्वतःला बघावं लागतं सारखं. हम्म, कुठे हम्म, अडकलोय, माझी जर हम्म, का क्रीडाशक्ती खूप जास्त असेल, हम्म, झालेल्या प्रत्येक मॅचेस मी बघितल्याच पाहिजे, आलेले सगळे पिक्चर मी बघितलेच पाहिजे, आलेली सगळी नाटकं मी बघितलीच पाहिजे. तर हे याच्यातनं समजून घेतो आपण. ही एक्स्ट्रीम उदाहरणं आहेत, पण हम्म, हेच आपण आपल्यापुरती लावून घ्यायची. आपण कुठे कुठे अडकलो आहोत अशा पद्धतीने. हम्म, हम्म. फार मोठा आणि व्यापक विषय आहे हा मायेचा. हो, पण म्हणजे जी दिसत ब्रह्मापासून नाही. हा तर हे अडकणं हे दिसत नाही ना. हा, हा. हा आता हे दिसत नाही आपल्याला, पण आतमध्ये असतं तशी सुप्त अवस्था, हो, सुप्त इच्छा. हो, हो, बरोबर दिसत नाही असं. हो, लागेल हो. तर पानात वाढल्यानंतर मी लागेल तर काही बोलणारच नाही मे बी. माझा हम्म. राग म्हणून मी चिडचिड करणार नाही, पण पानात का तसं वाढलं मी त्या भाजीला हात लावणार नाही. पानावरनं उठून जाईल, घरातल्यांशी एक शब्द म्हणजे सुद्धा बोलणार माया नाही. नाहीच आहे. आता हे सुद्धा वर्तणूक जी आहे, हम्म. ही सुद्धा मायेतलीच आहे. हो. लक्षात घ्या, मुळामध्ये माया नाहीच याचा अर्थ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला हे सगळी कल्पना, हे सगळे खेळ कुठे चाललेत, इथे चाललेत. डोक्यात. हा मला आवडते तशी भाजी मिळाली नाही म्हणून जे राग येणं ते कुठे चाललंय, इथे चाललंय. हो, ही कल्पना कोणी केली? मनाने केली. मगाशी मनाने. आपण विषय बघितला तो, सगळ्या सगळ्या कल्पना, सगळे विचार कुठे होतात? इथे होतात. हो. जे काही इथे चाललेलं आहे आपल्या, ते सगळं हम्म. कसं आहे? माईक आहे. माईक आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. म्हणून मग ते ते आता या कल्पना झाल्याच नाही का हा प्रश्न आहे. तो विषय आपण ज्ञान प्रकरणामध्ये बघून झालेला आहे. हो, विषय हो. आपले ते सगळ्यांची सांगड नीट घालायची. आपण कसं होतं, एक एक स्पॉटलाईट असतो, तो स्पॉटलाईट हा. एकेका वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या क्षेत्रावर पडतो. मग ते हम्म. सगळं बघून झाल्यानंतर वेदांत शास्त्राचा पूर्ण आवाका आपल्या लक्षात आल्यानंतर मग यू हॅव टू स्टेप बॅक अँड टेक अ कम्प्लीट बर्ड्स आय व्ह्यू. नाही, हे समजतं, पण हे पटायला थोडा वेळ लागतो. ते सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम असतो. सगळ्यांचा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आणखीन काही प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. पुढील काही कालावधीसाठी आपलं व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला असणार आहे. आलेल्या सर्व प्रश्नांना आपण संकलित करून आचार्यांकडे पाठवू. आचार्य त्याला एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर देतील. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या सत्राची सूचना लवकरच निश्चिती झाल्यानंतर आपल्या समूहात देण्यात येईल. संदीप, प्रार्थना घेतो शेवटची. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट ने उन्नया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांती मुक्त करुणी, शांती परी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी,
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.